श्रोतेहो नमस्कार. आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत स्पेशल पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते आहेत नागपूरचे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य कलावंत शुभम सप्रे. आणि आज आपण त्यांच्याकडनं आजवरचा त्यांचा जो कलेचा प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. चला तर आधी शुभम सप्रेंचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया. शुभम सप्रे, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यात आधी तर आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे की ॲक्टिंगमध्ये येण्याचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात कशी झाली, कधी, कुठे, कुठून, केव्हा झाली? ॲक्टिंगमध्ये प्रवास माझा असा सुरू झाला की रुपेश पवार म्हणून आहेत, त्यांचं इथे आपलं बर्डीला, मला आता त्यांचं नाव आठवत नाही आहे, मिरारकी थिएटर म्हणून आहे. तर तिथे त्यांनी मला पहिला ब्रेक दिला होता. ॲक्च्युली मी आणि माझा मित्र असं काहीतरी महिला दिनावरचं एक नाटक होतं, मला अजून आठवतं मार्च महिना आहे. तर तिथे काहीतरी एक होता, माझ्या मित्राची जी बहीण आहे ती आधीपासून ती करत होती. तर तिने मला काहीतरी सांगितलं की बा असं असं आहे आणि मलाही काहीतरी असं वेगळं करायचं होतं. मला अजूनही माहिती नाही की मला ही ॲक्टिंगची आवड कशी निर्माण झाली, हे याचं उत्तर माझ्याकडे नाहीच. पण मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं आणि असं मी बघितलं तर मला असं वाटायचं की यार मी करू शकतो. स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये शून्य, पण तरी मला वाटायचं हे कॉन्ट्रास्ट आहे. तर तिने एकदा विचारलं आणि असं फ्लोमध्ये आपण म्हणतो ना चल ना करून घेऊ ना, तर मी असं केलं. तो झालं, चांगलं झालं. मग तिकडे प्रशंसा वगैरे झाली थोडी, तर मग थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. मग त्याच्यानंतर मग त्यांनी थोडेसे काही सांगितले, मला नावं सांगितले, तर मी त्यांच्याशी जाऊन भेटलो. मग ते असे नाटकाचे ग्रुप जॉईन केले. मग असा प्रवास असा सुरू झाला. मग त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर मला माझ्या मित्रमैत्रिणींनी जरा मोटिवेट केलं की तू मुंबईला जा. म्हणजे सांगत तर ते मला आधी पण होते की तू मुंबईला जा, पण तेच आहे, कोणी असं प्रॉपर गाईड करणार किंवा असं मोटिवेट करणार नव्हतं. असं वरवर जे सांगतात की तू जा बा, ट्राय कर, पण असं कोणी मागे लागून सांगणारं असं कोणी नव्हतं. तर मग असं एक दोन मित्रमैत्रिणींनी सांगितलं मागे लागून तू जा. मी गेलो, धाडस करून गेलो. मी ॲक्च्युली इथे एक बिझनेस सुरू होता माझा छोटा स्मॉल स्केलवर, पण मग आता मुंबईला जाऊन कॅपिटल लागेल म्हणून मग मी तो बंद करून रिस्क घेऊन मुंबईला गेलो. अच्छा. तर मग तिकडे असं मित्राच्या ओळखीनी वगैरे राहायला फ्लॅट वगैरे रूम वगैरे असं शेअरिंगमध्ये 5-6 लोक असं सुरुवात झाली. मग तिकडनं जो मित्र एक होता तो आधी त्याची एक सिरियल सुरू होती भरत जाधवांची, सुखी माणसाचा सदरा, त्याच्यामध्ये तो असोसिएट डिरेक्टर होता. तर त्यांनी मला मुंबईला शिफ्ट झाल्यावर 2-3 दिवसांनीच तिथे एका कॅरेक्टरसाठी बोलवलं. तर तो माझा पहिला ब्रेक. क्या बात आहे. टेलिव्हिजनमधला. आणि त्याच्या आधी लॉकडाऊनच्या आधी एक इथे मूवी शूट झाली होती नागपूरला, मी वसंतराव. त्याच्यामध्येही इथे मला कास्टमध्ये कॅरेक्टर मिळालं होतं. मी वसंतराव मूवीमध्ये राधाधर मधु मिलिंद हे गाणं आहे, सौभद्र नाटकातला एक सीन आहे, त्याच्यामध्ये अर्जुन नावाचं कॅरेक्टर आहे, माझा आणि राहुल देशपांडे यांचा एक सीन आहे, तर त्याच्यामध्ये बघू शकता. तर ते माझा फिल्ममधला पहिला ब्रेक. त्याच्या आधी मी आणि माझ्या मित्रांनी असं हॉबी म्हणून किंवा असं ॲक्टिंग, ज्याच्यानंतर जेव्हा मी नाटकात सुरू केलं आम्ही असे शॉर्ट फिल्म बनवणं, म्हणजे सेल्फ मेड आणि सेल्फ आवड म्हणून असं सुरू केलं. आम्ही यूट्यूबवर टाकत गेलो. तेव्हा काही माहिती नव्हतं किंवा व्ह्यूज वगैरे यावे लागतात आणि त्याचं इम्पॉर्टन्स खूप असतं, पण ते एक आम्हाला आवडतं म्हणून आम्ही सुरू केलं होतं. आणि असं सर भरपूर गोष्टी. मग मुंबईला जाऊन सुरू झालं, मग तसंच हळूहळू मिळत गेले कामं. सुरू आहे आता. क्या बात आहे. चित्रपटात जो पहिला ब्रेक मिळाला तो अनुभव कसा होता हे जाणून घ्यायला आवडेल. माझं शूट इथे नागपूरला झालं होतं साई सभागृहमध्ये. त्या दिवशी माझं एका दिवसाचं शूट होतं. सुबोध सुरजीकर आहे, त्यांच्यासोबत मी नाटकातही काम केलेलं, त्यांनी माझं नाटकही डिरेक्ट केलं होतं. तर ते माझ्या परिचयात असल्यामुळे त्यांनी आधी ऑडिशन घेतलं होतं पंडित बच्चराजमध्ये. अच्छा. तिथे ऑडिशन नंतर त्यांनी माझं सिलेक्शन केलं होतं. मग माझं साई सभागृहामध्ये शूट झालं होतं. निपुण धर्माधिकारी डिरेक्टर होते. माझा सीन राहुल देशपांडेसोबतच होता. म्हणजे मला ते फर्स्ट एक्सपिरियन्स होता की बा शूट कसं होतं हे मी पाहिलं. आमचा तो काहीतरी त्या दिवशी, म्हणजे सीन तर खूप मोठा शूट झाला होता 2-3 मिनिटाचा, पण ते टेलिकास्टमध्ये जास्ती काही एवढा झाला नाही. तो कट शॉट होऊन तेवढा आला 1-1.5 मिनिटाचा. अच्छा. आता मला ड्युरेशन नाही होती, पण आला होता. तर पूर्ण शूटसाठी आम्हाला 12 तास लागले होते. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर मग मी जेव्हा सिरियल्स वगैरे करायला लागलो तर तिथे तर 22 मिनिटं काढतात ते 12 तासात, आणि इथे फक्त मूवीमध्ये 1.5 मिनिटं काढले होते 12 तासात. अच्छा. तर हा एक डिफरन्स असतो. हो. वेगवेगळे अनुभव शिकता आले असतील आजपर्यंत. खूप
भरपूर. आणि अभिनयाच्या प्रवासाकडे तर आपण म्हणजे प्रश्न पुन्हा विचारणारच आहोत, पण थोडं मागे जाऊया. बालपण, शाळा हे पण आम्हाला ऐकायला आवडेल. मी 1ली ते 10वी सोमलवार खामलामध्ये शिकलेलो आहे आणि त्याच्यानंतर धरमपेठ कॉमर्समध्ये होतो 11वी 12वी. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशनपर्यंत मी सिटी प्रीमियर कॉलेज वर्धा रोडच्या इकडे तिकडे माझं झालेलं आहे. त्याच्यानंतर तेच म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा पुरुषोत्तम करंडक, अजून बऱ्याचशा नाटकाच्या स्पर्धा वगैरे असतात ते कळलं. मग त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. तर असं करत करत ओळखी झाल्या. मग ते लोकांचे सल्ले, मग जे पटले ते ठेवले, जे नाही पटले ते नाही ठेवले. मग असं करत करत स्वतःला सेल्फ मोटिवेट करून मुंबईला गेलो. असा एक प्रवास आहे. वा. आणि घरच्यांचं सहकार्य कसं होतं? पाठिंबा कसा सुरुवातीला होता? घरच्यांचं बघायला गेलं तर मला नाही वाटत की कुठलाच ज्याला ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे त्याला सपोर्ट असेल. जोपर्यंत त्याचे आई बाबा ॲक्टर नव्हते किंवा आर्टिस्ट नव्हते त्याला सपोर्ट नाही मिळणार. माझ्या घरचेही असेच होते. आणि ऑब्व्हियसली मग फॅमिली वगैरे सांगतात, कारण लोकांना वाटतं ॲक्टिंग याच्यावर तू जगू नाही शकत. ॲक्टिंगच्या कमाईवरनं तू तुझा संसार नाही उभा करू शकत किंवा लग्न बाकीचे जे सगळ्या गोष्टी असतात. पण मग त्याच्यानंतर नाटकात जेव्हा काम करत होतो तेव्हा पेपरमध्ये फोटो येत होते, मग नाव वगैरे येत होतं. लोकांना जसं कळलं मग घरी फोन यायचे किंवा मेसेज यायचे किंवा असे गप्पा गोष्टी सांगायच्या. मग त्यांना हे झालं आणि मी हट्ट करून मग गेलो होतो. कारण त्यांचं असं होतं की तू जॉब कर. कारण ऑब्व्हियसली माझे सगळे मित्र जॉबवाले, त्यांनी या वयामध्ये असं असं केलं, घर घेतलं, गाडी घेतली. मग ऑब्व्हियसली आपल्या मुलाकडनं अपेक्षा असते आईबाबांची. तर साहजिक आहे. म्हटलं घेईल मी, वेळ लागेल मला, पण तेच एक 3 इडियट्स मधली जी स्टोरी होती किंवा घेईल, कमी होईल पण मी खुश राहील असं मला. सो मी माझं एक पॅशन जोपासायला मी मुंबईला गेलो. तर असं एक होतं. घरच्यांचं हे होतं थोडंसं नाही सुरुवातीला, पण आता स्वतःच घरचे म्हणतात की बा जर तुझं काम असेल तर तू तिकडेच राहा, उगीच नागपूरला येऊ नको. वा. असं छान छान. हे खूप छान वाटतंय सगळं तुमच्याकडून ऐकायला आम्हाला. आजपर्यंत म्हणजे नाटकांमध्ये म्हणा, सिरियल्समध्ये खूप प्रकारचे पात्र तुम्ही साकारले आहेत. मग तुमच्या आवडीचं कुठलं पात्र काही सांगता येईल आम्हाला? हा, नाटकांमध्ये माझं रिसेंटली 2-3 वर्षाआधी ठिया नावाचं नाटक झालं होतं. रोशन नंदवंशी डिरेक्टर होते आणि त्याच्यामध्ये मी जाफर नावाचं एक पात्र साकारलं होतं, जो एक नेगेटिव्ह विलन असतो. जशी आपली ठिया वगैरे भरते, आपण सकाळी बघतो बऱ्याचशा चौकात नागपूरला ठिया भरते, तर तिथे तो एक सावकार टाईप किंवा एक वसुली भाई असा असतो की बा तो पैसे देतो आणि इंटरेस्ट सोबत पैसे वापस घेतो, असा एक तो एक भाई असतो. ते एक कॅरेक्टर करायला मला खूप मजा आली. सो एक तो माझी एक ती मेमरी आहे अशी. आणि त्याच्या काही दिवस आधी मी 2018 मला जगायचं नावाचं सुनंदा साठे लिखित नाटक केलं होतं. सतीश ठेंगडी त्याचे डिरेक्टर होते, त्यांनी कामही केलं होतं त्याच्यात. तर ते एक ॲक्च्युअल नाटक होतं की बा तो एक मुलगा ड्रग ॲडिक्ट असतो, मग आईची त्याला साथ मिळत नाही म्हणून तो मामीच्या जास्ती क्लोज असतो. मग आई निग्लेक्ट करते, तर मग काय करायचं, त्याचे जे मित्रमैत्रीण असतात ते त्याला ड्रग्सच्या सोबत लावतात, ड्रग्सचा आहारी जातो तो. पण ॲट दी एंड त्याच्या मित्रमैत्रिणींनी ड्रग्स सोडलेले असतात आणि हा बेड रेस्टून मरतो. तर तो एक असं एक ग्राफवालं ते कॅरेक्टर होतं. अर्थात माझ्यासाठी ते खूप अवघड होतं. मी आता जर त्याचा व्हिडिओ बघतो तर मी विचार करतो की याच्यामध्ये मी असं असं करू शकलो असतो, पण तेव्हा जे माझ्या तऱ्हेने मला जमलं तसं मी केलं. तर हे जे 2 पात्र आहेत ते माझ्यासाठी खूप म्हणजे मेमरी आहे माझी, किंवा मला कोणी विचारलं तर मग मी हेच सांगतो, अशी ती एक मेमरी झालेली आहे. बा. आणि अजून एक विचार असं वाटतंय की मग जसं काही करताना आपल्याला पूर्वतयारी लागते, अभ्यास करावा लागतो, मग कसा तुम्ही करता? तुम्हाला जर का एखादी स्क्रिप्ट मिळाली, कशी तयारी करता त्याची? मी बघायला गेलं एवढा डिटेल्ड अभ्यास मी असा कधीच कुठल्या स्क्रिप्टचा केलेला नाही, टू बी ऑनेस्ट. मला जे वाचून कळतं की यार, आणि आपण जे पिक्चर वगैरे बघतो किंवा कुठल्या माणसांशी असं लाईव्ह भेटतो, तर आपल्याला एक कॅरेक्टरायझेशन येऊन जातं. अर्थात वेळेवर ते आठवत नाहीच. तर आपल्याला जे सुचतं त्याच्यावरून की बा आपण असं असं करू शकतो. आणि नाटकात कसं होतं, तालमीमध्ये करता 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 सुचतं आणि ॲट दी एंड प्रयोग जे होतो ते प्रयोगाचा व्हिडिओ जरी बघितला तरी आपण विचार करतो की यार याच्यामध्ये पण मी अजून असं करू शकलो असतो. तसं प्रत्येक कलाकाराला होतच असेल, तर मलाही तसंच होतं. सो मी असं करत करत एक वाचता वाचता आपल्याला इमॅजिन होत असतं की यार याला असं करतो, त्याला तसं करतो. बाकी जर डायरेक्टरला जर ते आवडत असेल तर तो म्हणतो किंवा तुम्ही कंटिन्यू करा, किंवा डायरेक्टरला जर ॲडिशन करायचं असेल किंवा त्याला ते नसेल पटत तर तो त्याच्या पद्धतीने सांगतो, मग ते तसं करायचं. वा, खूप छान. एखादा पात्र साकारताना मग तयारी जी तुम्ही करता ती कशी करता ते सांगितली. बरोबर. वाचून तुम्हाला थोडं क्लिक होऊन जातं की काय करता येईल, आणि मग डिरेक्टर पण सांगतात. बरोबर. मग त्यावेळेस त्या सेटवरचं वातावरण कसं असतं, आणि म्हणजे ते जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. बघा, टू बी ऑनेस्ट, जर तुम्ही चांगलं काम करतायत तर सगळेजण असे डोळे लावून टकलावून बघतात, किंवा जर तुमचं काम बोर होत आहे तर लोक काय इंटरेस्ट घेत नाही, लोक आपापले काम करत असतात. अच्छा. तर याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो स्वतःचा, यार माझं काम थोडं चांगलं झालं,
किंवा असंही असतं की तुमचं काम प्रत्येकालाच आवडणार नाही, ज्याला आवडेल त्यालाच आवडेल. हो. सो डिपेंड करतं प्रत्येकाच्या आवडीवर. फक्त आपण आपला 100% द्यायचा, बाकी अनुभव तसे वेगळे वेगळे येतच असतात. नक्कीच. आणि बरेच आजपर्यंत तुम्ही नाटकं पण केले आहेत, त्यानंतर सिरियल्समध्ये पण, त्याच्यानंतर OTTवर पण आहात तुम्ही. हो. मग काही अविस्मरणीय प्रसंग, काही किस्सा आठवतोय जो शेअर करायची इच्छा होते? असे तर भरपूर झालेत. असे मेमोरेबल असं काहीच नव्हतं. फक्त एकदा मी एक शूट करत होतो पॉकेट FMचं. त्याच्यामध्ये जे DOP असतात, कॅमेरामॅन, त्यांना शॉक लागला होता आणि ते डायरेक्ट असे कोलॅप्स झाले होते. मग त्यांना ते ॲडमिट वगैरे करावं लागलं. तर तो एक पहिल्यांदा जाणवलेला तो अनुभव होता. असं कधी मी आत्तापर्यंत बघितलं नव्हतं किंवा शॉक लागला कॅमेरामॅनलाच. सो तो एक असा इन्सिडन्स आहे. आणि असा एकदा इन्सिडन्स झालेला आहे की जसं मूवीचाच माझा फर्स्ट एक्सपिरियन्स जो मूवीचा होता, तीच माझी मेमरी आहे. मेकअप कसा होतो, मग कॉस्ट्युम्स कसे ट्रायल्स होतात, कारण कॉस्ट्युम ट्रायल कधी आतापर्यंत केलेच नव्हते. कॉस्ट्युम ट्रायल्स, मग मेकअप, मग दाढी वगैरे कशी लावतात. अर्थात नाटकामध्ये मी आधी दाढी वगैरे लावलेली आहे, तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. पण मूवीचा जरा वेगळा, त्याची स्केल वेगळी असते, ऑब्व्हियसली ट्रीटमेंट वेगळी असते. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. अच्छा. आणि खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी पण मिळाली असेल, तर त्याविषयी काय सांगायला आवडेल? त्याविषयी म्हणजे जेवढा कलाकार मोठा असतो तो तेवढा डाऊन टू अर्थ असतो, हे तर मी शिकलेलो आहे. म्हणजे मी बघितलं सुद्धा आहे. जसं अशोक सराफ, त्यांच्यासोबत अर्थात मी काम नाही केलं आहे, पण मी त्यांना बघितलं आहे त्यांच्या सेटवर जाऊन. सो ते खूप डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे त्यांना असं नाही आहे की बा तुम्ही माझ्याशी बोलताय तर असंच बोलायला पाहिजे. ते ऑटोमॅटिक आपलीच रिस्पेक्ट त्यांच्यासाठी येते की आपण त्यांच्याशी असं बोलतो आहे. मग त्याच्यानंतर बऱ्याचशा असं काम केलेलं आहे, पण मला असं काही कोणाशी जाणवलं नाही. की फक्त त्यांच्याकडून शिकायलाच खूप मिळायचं की तुम्ही जर जेवढे मोठे झालेत तर तुम्ही लोकांशी कसं बोलायला पाहिजे. तुमच्यामध्ये तो ॲटिट्यूड वगैरे येऊ देऊ नका, त्याच्यानेच तुम्हाला लोक ओळखतील. सो असा एक एक्सपिरियन्स आहे. वा. शुभम, आता हे विचारावं असं वाटतंय की आजवरचा नाट्यप्रवास म्हणा किंवा OTT प्रवास, मराठी सिनेमांमध्ये पण बरंच काम केलं आहे, सिरियल्समध्ये केलं आहे. मग अभिनयाचं काही रीतसर प्रशिक्षण घेतलं आहे की ते तुम्हाला जन्मजातच प्राप्त झालेलं आहे? जन्मजात असं म्हणणार नाही, पण मी प्रशिक्षण म्हणजे माझं जे मी थिएटर केलेलं आहे, नाटक, तेच माझं अभ्यास आहे. अच्छा. बाकी असं मी त्याचं काही थेरॉटिकल असं काहीच केलेलं नाही. बरं. नाटकांमधनं तुम्ही शिकत गेला? नाटकांमधून शिकत गेलो. वा. आणि नाटकं बघून ऑब्व्हियसली जो एक अभ्यास असतो ऑब्झर्वेशनचा, हो, तसा तोच एक अभ्यास आहे. बाकी असं तर काही मी क्लासेस किंवा काही असं केलेलं नाही आहे. अच्छा. बघून स्वतःला डेव्हलप केलेलं आहे? बघून डेव्हलप केलं आहे. क्या बात आहे. आणि मग आजवर बरेच प्रकारचे अभिनय केले आहेत, मग त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. कशा कशा भूमिका मिळत गेल्या? सुरुवात माझी झाली होती कॉमेडी भूमिकेपासून, किंवा मी आधी कॉमेडी खूप केली. म्हणजे पहिलं माझं जे नाटक होतं पहिलं ते मी कॉमेडी केलं होतं, मोरूची मावशी म्हणून. तर त्याच्यानंतर मला भरपूर कॉमेडी मिळाले. सिरियसवाले पण केले, सिरियस जॉनरचे पण केले, विलन पण केले, रडणारे किंवा एक फॅमिली ड्रामा टाईप, म्हणजे असं सगळ्या याच्यातले केलेले आहे. पण मोस्ट माय फेवरेट इज विलन, म्हणजे निगेटिव्ह पात्र करायला मला जास्त आताही जर का काही नवीन संधी मिळाली तर निगेटिव्ह पात्राकडे आवडेल मला. मग आणि असं काही आहे का की कुठल्या प्रकारचं पात्रातलं काम इच्छा आहे खूप दिवसापासून करायची, पण ते अजून मिळालेलं नाही? येस. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाचा एक डिसीज असतो. तर त्याच्यामध्ये असे 3 कॅरेक्टरायझेशन असतात वेगवेगळे. तर ते माझी करण्याची एक इच्छा आहे. आता बघू, देवाच्या कृपेने ते कधी करायला मिळतं. नक्कीच. आमच्याही शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी. लवकरच तुम्हाला तुमच्या आवडीचं ते काम मिळो. हो. आणि मराठी सिनेमा आजचा आणि OTT, तर ह्याविषयी काय सांगाल आताच्या ट्रेंडविषयी? मराठी सिनेमा दोघांचे प्लॅटफॉर्म आपापल्या लेवलवर बेस्ट आहे. पण सिनेमा हा एक मोठा काय म्हणतात असा बिग व्ह्यूवाला असतो, जो एक तुमच्यावर इम्पॅक्ट करून जातो. कारण त्याची प्रोसेस वगैरे आपल्याला आता बरेचदा माहिती पडते मोबाईल, सोशल मीडियावरनं. तर म्हणून त्याचा तो एक ऑरा वेगळाच क्रिएट होतो. आणि असं बिग स्क्रीनवर बघायला त्याचा प्रेझेन्स, तो एक ऑरा वेगळा क्रिएटच होतो. OTTमध्ये कसं आपण घरी बसल्या बसल्या पाहतो, कधी काही झालं तर पॉज घेतला, मग ते कंटिन्यू करतो. ती एक लिंक राहत नाही असं मला वाटतं. कोणी 1 सिटिंगमध्ये बघितलं तर त्याचं पण जे प्रेझेंटेशन होतं ते खूप छान होतं.
पण ऑब्व्हियसली ते प्लॅटफॉर्म आणि ती लेवल वेगळी वेगळीच असते. सिनेमा हा सिनेमाच राहणार, OTT हा OTTच राहणार. फक्त OTTमध्ये बेनिफिट असं आहे की तुम्ही 10-12 एपिसोड बनवले ना तर त्याची लेंथ ऑब्व्हियसली OTTची सिनेमापेक्षा जास्ती असते. तर तुम्हाला एक स्टार्ट टू एंड स्टोरी सांगता येते. पिक्चरमध्ये तुम्हाला तेवढं रिस्ट्रिक्शन असतं की मला 3 तासाचा पिक्चर बनवायचा आहे किंवा 4 तासाचा बनवायचा आहे, तर त्याच्यामध्येच ती मला स्टोरी गुंडाळून आणायची आहे. नक्कीच. OTTमध्ये तुम्ही त्याचे सीझन वाईज काढू शकता. पिक्चरमध्ये पण सीझन्स येतात, पण कसं पिक्चर बनायला ती एक वेळ लागतो आणि लोक कनेक्ट नाही करू शकत. मग OTTमध्ये कसं एका तुम्ही याच्यावर क्लिक केलं, जसं फॅमिली मॅन झाला किंवा अजून बऱ्याचशा सिरीजचे पार्ट्स आलेले, तर तुम्हाला फर्स्ट सीझन पण क्लिक होतोच, नंतर तुम्ही त्याला कंटिन्यू करू शकता. तर तो एक बेनिफिट OTTचा असा आहे. OTTवर काम करण्याचा अनुभव कसा आहे तुमचा? OTTवर काम करण्याचा अनुभवही खूप सुंदर आहे. कारण सेम म्हणजे बघायला गेलं तर ट्रीटमेंट वाईज किंवा सगळ्या गोष्टी, लाईट्स, कॅमेरा सगळं मूवीसारखंच असतं. प्रोफेशनलिझम जो असतो तो सेम आहे दोघांचाही, त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि अर्थात कामाची ट्रीटमेंट आणि हे खूप चांगलं असतं. आता डिपेंड आहे की तुम्ही ते कसं प्रेझेंट करता स्वतःला. बाकी असा काही वेगळा अनुभव म्हणून तर नाहीच. हां, फक्त तुम्ही ते जर तुम्हाला असं वाटतंय काम करताना मी पिक्चरमध्ये काम करतोय, तर त्या टेन्शननीच तुमचे वाक्य निघणार नाही. अच्छा. सो एक ॲज अ आर्टिस्ट म्हणून तुम्ही असं राहा की बा मला माझं काम चांगलं करायचं आहे. बाकी तर ते जर नंतरची ती गोष्ट आहे, तुमचं काम झाल्यानंतर मग तुम्हाला ते एक वाटतं की हां मी पिक्चरसाठी एक टेक दिला आहे, मग त्याचं जे काही अपिलिंग व्हायचं आहे ते मूवी बघताना होईलच. फक्त तुम्ही तुमचं काम 100% करा आणि ते एक बर्डन येऊ देऊ नका. शुभम, मग तुमचा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आहे आणि तुम्हाला त्यांना फॉलो करायला आवडेल असं कोणी आहे तुमच्या आवडीत? नाना पाटेकर. क्या बात आहे. नाना पाटेकरांचा मी नटसम्राट पिक्चर बघितला होता. त्याच्यानंतर मी श्रीराम लागूंचं नाटकसुद्धा बघितलं. पण ऑब्व्हियसली नाटक आहे, पिक्चर आहे. तर मला नाना पाटेकर त्यावेळेला खूप आवडले होते. आणि ऑब्व्हियसली सगळ्यांनाच माहिती आहे नाना पाटेकरची वर्सिटॅलिटी आणि कसं आहे. सो मला त्यांचं एक आवडतं ते किंवा त्यांची बोलण्याची जी शैली आहे ना, मला मुळात ती आवडते. अच्छा. सो ते कॅरेक्टरायझेशन जर वर्क करायचं आहे ना, तुम्ही नाना पाटेकरच्या एक शैलीतून तुम्ही करू शकता. ते तुम्हाला जास्ती अपिलिंग होईल असं मला वाटतं. आता इतकं आपलं बोलून झालं आहे तुमच्या कामाविषयी, तर तुमचा आवडता एखादा डायलॉग जर का आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाला तर खूप आनंद होईल. माझा डायलॉग म्हणजे जे मी ठिया नाटक केलं होतं त्याच्यामधलं ते जे एक जाफर होता. जाफर ॲक्च्युली हा हिंदी होता पूर्ण. म्हणजे आम्ही राज्यनाट्यामध्ये केलं होतं मराठी. किंवा अजून एक माझं पात्र होतं ज्याच्या मी स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ नावाची सिरियल आहे, त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा ट्रॅक आला होता. त्याच्यामध्ये मी नरसावधानी नावाची भूमिका केली होती. त्याच्यामध्ये माझं एक स्वतःचा तो एक कॅरेक्टर, ते कॅरेक्टरचं एक टॅगलाईन असते, यत्र तत्र सर्वत्र नरसावधानी सर्वश्रेष्ठ. ही त्याची एक स्वतःचा तो एक माज असलेलं कॅरेक्टर होतं. तर हे मला खूप ते आवडलं होतं आणि ॲक्च्युली हे ऐकायला जरा बरं वाटलं होतं, वेगळं. सो मला हे एक आवडलं होतं. क्या बात आहे. आणि अभिनेता म्हटलं की आवाजाचा चढ उतार, त्याच्यानंतर व्हॉइस मॉड्युलेशन, हे सगळं करणं आलंच. हे कसं साध्य करता तुम्ही? प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या टेक्निक्स आहेत. किंवा तुम्ही कॉन्शियसली विचार केला ना की मला कॉन्शियसली असं बोलायचं आहे किंवा हे वाक्य मला येऊ द्यायचं नाही किंवा असं होऊ द्यायचं नाही, कॉन्शियसली विचार केला तेव्हाच तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकता. अदरवाईज नाही होणार ते. हो. म्हणजे चढ उतार आता तुम्हाला ते स्वतःला कळलं पाहिजे, स्वतःचं ऐकून की बा मी मोनोटोनस होतोय, मी प्लेन बोलतोय किंवा माझ्या आवाजातले चढ उतार जे आहे ते मला स्वतःला जर तुम्ही जाणवले ना तरच तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येईल. समोरचा कितीही सांगेल आपण त्याला मूर्खच समजतो. सो तुम्हाला जर जोपर्यंत स्वतःला जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर अभ्यास नाही करू शकत. आणि त्याच्या बऱ्याचशा एक्सरसाइज आहेत, यूट्यूबवरही मिळतील किंवा कोणाला सांगितलं भाषा शुद्ध करण्यासाठी किंवा फंबल नको व्हायला. आणि आवाजामध्ये एक तो एक म्हणतो ना आपण ठराव चाहिए. हो. सो तो एक ठरावमधून जर तुम्ही बोललेत ना तर ते जास्ती अपिलिंग होतं असं मला वाटतं. नक्कीच. शुभम, आता हे विचारावंसं वाटतंय की म्हणजे शूटिंग जेव्हा नसतं तेव्हा तुमचा तो एक दिवस कसा असतो? शूटिंग नसतं तर तो दिवस म्हणजे आरामातच जातो. किंवा जर मला कुठे जाण्याची इच्छा असेल नियर बाय प्लेसेस, मी तिकडे व्हिजिट करतो, काही हॉटेल्स, कॅफेज किंवा असं फिरायची इच्छा असेल तर. किंवा जर जास्ती दिवसांचा ब्रेक मिळाला, अर्थात नागपूरला येतो जसं आत्ता आलेलो आहे. नक्कीच. किंवा कुठे काही अजून जागा जाण्याच्या असतील किंवा मित्रमैत्रिणींसोबत काही प्लॅन बनत असेल घरच्यांसोबत, मग मी तिथे जातो. अदरवाईज जेवढं मला रेस्ट करता येईल मी तेवढाच करतो.
अच्छा. असं आहे. जास्ती स्वतःच्या अंगाला त्रास देत नाही. आणि अभिनया व्यतिरिक्त कुठली आवड आहे, मग हॉबी कुठली आहे? सिंगिंग. वा. सिंगिंगची आहे, स्विमिंग आहे, हं. ट्रॅव्हलिंग. क्या बात मला आहे. फिरायला खूप आवडतं जसं मी सांगितलं. हं. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. स्पोर्ट्स झाले. तुमच्या आवडीचं गीत मग नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. तुम्ही आमच्यासाठी गुणगुणलं तर खूप छान होईल. किशोर कुमारचं मराठीमधलं गीत आहे ज्याच्यावर अशोक सराफांचं आहे. अग हेमा माझ्या प्रेमा, हे तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. गोरी गोरी नवी कोरी, इश्काची नोट ही वटली. हाय हाय लाली गोडी अशी केलीस तू, की पतंग माझी कटली. लाली गोडी अशी केलीस तू, की पतंग माझी कटली. निळ्या निळ्या नभातया दोघांची प्रीती वटली. हाय हाय तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. क्या बात है शुभम. भविष्यात तुमच्याकडनं मग एखादं गाणं पण ऐकायला मिळेल अशी आशा करूया. नक्की नक्की आवडेल आम्हाला ते ऐकायला. हो. आणि जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय सांगावं असं वाटतंय? सांगावं असं तर असंच वाटतंय की बघा, तुमचं जे पॅशन आहे तुम्ही त्यालाच फॉलो करा. लोक भरपूर तुम्हाला सांगतील की तू हे कर, तू ते कर, आणि ऑब्व्हियसली 10वीपर्यंत कोणालाच काही कळत नव्हतं तो फ्युचरमध्ये काय बनणार आहे. फक्त तुमची मित्रमैत्रिणीची जी संगत आहे ती जरा चांगली ठेवा. आता त्याच्यावरच डिपेंड करतं की तुम्ही समोर जाऊन बिघडता की तुम्ही चांगले होता. बाकी तर तुमचं जे ध्येय आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही त्याच्यामागे 100% लागा. ऑटोमॅटिक ती गोष्ट घडून येईल. नक्कीच. आणि शुभम सप्रे, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आजवरचा जो तुमचा अभिनयातला प्रवास आहे त्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या आणि खूप छान गप्पा मारल्या आमच्यासोबत. भविष्यातल्या तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होत अशी शुभेच्छा देतो. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि उपस्थित राहिलात. मलाही खूप छान वाटलं आपल्यासोबत इंटरव्ह्यू करून. मी खूप आभार मानतो आकाशवाणीचे की त्यांनी मला ही संधी दिली. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण चित्रपट अभिनेता आणि नाट्य कलावंत शुभम सप्रे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचे पाहुणेचा भाग इथे संपण्याची वेळसुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.